हो, मी आज मोकळं बेसन करणार आहे. 2-3 तास डाळ भिजू घातली हरभऱ्याची. आता हे मिरच्या घेतल्या, लसूण आणि जिरे आता पाट्यावर वाटून घेते. आता ह्या मिरच्या जिरे आपण वाटून घेऊ बारीक पाट्यावर. आता आपण डाळ याच्यातच वाटून घेऊ. आता हे तेल टाकून घेऊ. आता 2-3 पळ्या. मोकळे बेसनाला ज्यादा तेल लागतं जरा. मोहरी टाकून घेते. आता मोहरी टाकली, थोडी हळद टाकून घेते. आपली मोहरी फुटली, आता त्याच्यात हळद टाकून घेऊ. आता हे वाटेल डाळ टाकून घेऊ त्याच्यात. आता मीठ टाकून घेते. आता ही कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपण तयार आहे आपलं मोकळं बेसन. आता आपण काढून घेऊ. आता आपलं मोकळं बेसन तयार आहे. आता भाकरी बरोबर पोळी बरोबर लय भारी लागतं खायला. आता तुम्ही पण करून पहा. तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा.